नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मधुभाऊंची कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी सुरू असते। त्यावेळेस अर्जुन, रविराज, सायली सगळेजणच कोर्टामध्ये उपस्थित असतात। त्यावेळेस रविराज जज साहेबांना असं बोलतो की माझा आशील साक्षी शिकरे ही 1.5 तास पार्टीमधून गायब होती, हे तिने मान्य केलेलं आहे। पण अर्जुननी असं सिद्ध केलं आहे की माझा आशील हा 1.5 तास वात्सल्य आश्रमामध्ये होता, पण हे पूर्णपणे खोटं आहे। कारण माझा आशील हा दारूच्या नशेमध्ये वेगळ्या ठिकाणी गेला होता आणि हे सिद्ध करणारा पुरावा माझ्याकडे आहे। त्यामुळे अर्जुनने जे काही आरोप माझ्या आशीलावर लावले आहेत ते पूर्णपणे खोटं आहे असं बोलत मी शालिनी जाधव यांना पुढे बोलू इच्छितो असं म्हणून शालिनी जाधवला आता साक्ष देण्यासाठी कस्टडीमध्ये बोलवलं जातं। कशा प्रकारे शालिनी जाधव खोटी साक्ष देणार आणि खोटी साक्षचं पितळ कशा प्रकारे अर्जुन त्याच्या चाणक्य बुद्धीने जज साहेबांसमोर उघडं करणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।